नमस्कार मित्रांनो, मी प्रगती आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे आपण खूप महत्त्वाच्या विषयावर इथे बोलणार आहोत। आपण आज इथे शेअर मार्केट आणि ऑप्शन्स ट्रेडिंगबद्दल बोलणार आहोत। तर मित्रांनो, 3 वर्ष झाले मी ऑप्शन्स ट्रेडिंग चालू केलं आणि ह्याच्यामध्ये जे आहे माझे काय अनुभव आहेत ते सगळे मी तुम्हाला इथे सांगणार आहेत। तर मी ऑप्शन्स ट्रेडिंगकडे कशी आले तेही मी तुम्हाला इथे सांगणारच आहे। तर मित्रांनो, 3 वर्षांपूर्वी जे आहे मी काही यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिले आणि त्याच्यामध्ये म्हणजे तसं म्हणायचं म्हटलं तर यूट्यूबच्या माध्यमातूनच मी इन्स्पायर होऊन जे आहे शेअर मार्केटबद्दल ऐकलं आणि त्याच्याबद्दल जे आहे मला इंटरेस्ट निर्माण झाला आणि मग मी हळूहळू जे आहे इथे ट्रेडिंग सुरू केलं। तर ऑप्शन्समध्ये जे आहे मित्रांनो, सुरुवातीपासून म्हणायचं म्हटलं तर थोडंफार माझं प्रॉफिट होत होतं, पण नंतर जे आहे म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला जे आहे माझं प्रॉफिट व्हायचं, परंतु नंतर जे आहे मी दिवसभर म्हणजे ट्रेडिंग म्हणून जे काही आहे दिवसभर तिथं बसायचे आणि लॉस करून घ्यायचे। तर सुरुवातीला सगळ्यात पहिलं वर्ष जे होतं ना त्याच्यामध्ये मी ही मिस्टेक केली, म्हणजे सकाळी सकाळी माझं प्रॉफिट व्हायचं आणि दिवसभर मी इथे ट्रेडिंग करत बसायची, दिवसभर मी ओव्हर ट्रेडिंग करायची, खूप सारे ट्रेड मारायचे आणि मी लॉस करायचे फर्स्ट इयरमध्ये, पहिल्या वर्षामध्ये हेच केलं मी पूर्ण वर्षभर। नंतर मात्र मी एक गोष्ट शिकले की ओव्हर ट्रेडिंग नाही करायची। ओव्हर ट्रेडिंग करून आपल्याला इथे लॉस होतो। सुरुवातीला सकाळी सकाळी प्रॉफिट होतं ते घ्यायचं आणि बाहेर व्हायचं। तर ही गोष्ट सगळ्यात पहिली शिकली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची इथे जी गोष्ट आपण बोलायची म्हटलं ना तर डिसिप्लिन, मनाची डिसिप्लिन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। जर आपल्या डिसिप्लिन असेल तर आपण शेअर मार्केटमध्ये टिकू शकतो, तर आपण ऑप्शन्समध्ये सक्सेस मिळवू शकतो। जर आपल्याकडे डिसिप्लिन नसेल ना तर आपण ऑप्शन्समध्ये टिकू शकत नाही, आपण फक्त आणि फक्त लॉसच करणार। ते एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे। म्हणजे मी तर असं म्हणेल, माझं पर्सनल एक मत आहे की ऑप्शन्समध्ये आपल्याला जे आहे आपल्याला नॉलेजपेक्षा पण जास्त कामात येते ते डिसिप्लिन। आपले नियम जे आहेत ना ते आपल्याला इथे बनवावे लागतात आणि त्या नियमांनुसारच आपल्याला ट्रेडिंग करावे लागते। जर आपण नियमाच्या बाहेर जाऊन जर ट्रेडिंग केलं तर आपला लॉस होणार म्हणजे होणार। ओव्हर ट्रेडिंग आपल्याला पूर्णपणे इथे टाळायची असते, ओव्हर ट्रेडिंग करायचीच नाही। 2 ट्रेड सफिशियंट आहे, 2 किंवा 3 ट्रेडपेक्षा जास्त ट्रेड एका दिवसात करायचंच नाही मित्रांनो। तर ती गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। कारण जेव्हा पण आपण ओव्हर ट्रेडिंग करतो, जेव्हा पण आपण जास्त ट्रेड मारतो ना तर आपला लॉसच होतो। अगोदर प्रॉफिट असतं, नंतर लॉस होतो। जर तुम्हाला खूप कॉन्फिडन्स असेल, जर तुम्हाला खूप जास्त नॉलेज असेल तर तुम्ही त्यानुसार ट्रेड करू शकता, परंतु टाळायचं जास्त करून। तर ती एक गोष्ट मी इथे शिकले फर्स्ट, म्हणजे जे माझं पहिलं वर्ष होतं ट्रेडिंगचं त्याच्यामध्ये शिकले। आणि नंतर हळूहळू जे आहे बाकीच्या गोष्टी पण शिकत गेले। पण एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की मनाची डिसिप्लिन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, मनावर कंट्रोल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंगमध्ये। बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर येतात, अगोदर मनावर कंट्रोल लागतो। तर ते एक आहे। तर मित्रांनो, काही स्वतःचे नियम असतात ते लावायचे आणि जे आहे आपल्याला नॉलेज पाहिजेच, नॉलेजशिवाय आपण ट्रेडिंग करायचं नाही, नाहीतर मग तो जुगार होतो। जुगारामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं, आपण जे काही करतो ते जुगार टाईप होतं जर आपण स्टडी करून ट्रेडिंग नाही केलं तर। आणि मित्रांनो, ट्रेडिंगमध्ये आपण सगळेजण जी एक चूक करतो ना ती चूक ही आहे की आपण ट्रेडिंगमध्ये उतरतो आणि आपल्याला असं वाटतं की लगेच आपला पैसा मिळाला पाहिजे, म्हणजे आपल्याला दुसऱ्याच दिवशी श्रीमंत व्हायचं असतं, आपल्याला करोडपती व्हायचं असतं। सगळ्यात मोठी मिस्टेक जी आहे ना ती ही आहे ट्रेडिंगमध्ये की आपल्याला जे आहे खूप फास्ट पैसा पाहिजे असतो ट्रेडिंगमधून, शेअर मार्केटमधून विदाऊट नॉलेज आपल्याला पैसा पाहिजे असतो। तर ती सगळ्यात मोठी मिस्टेक आपण इथे करून बसतो। ही चूक मी पण केलेली सुरुवातीला, की जे आहे ओव्हर ट्रेडिंग माझे त्याच्यामुळेच व्हायचं की म्हणजे मला थोडेसे पैसे मिळाले सुरुवातीला, सपोज सकाळी सकाळी मला चांगले पैसे मिळाले, तरी पण मी अजून पैसे मिळावेत म्हणून जे आहे ट्रेड मारत राहायचे आणि जास्त लॉसेस करून घ्यायची। इनफॅक्ट जे आहे माझे लॉसेसपेक्षा जास्त चार्जेस व्हायचे, कारण मी इतके ओव्हर ट्रेड करायचे। तर ती गोष्ट आहे। तर असं काय आहे मित्रांनो, तर आपल्याला जर सक्सेस पाहिजे असेल ट्रेडिंगमध्ये तर काही गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे मला ज्या गोष्टी समजतात आज, तर पहिले आहे डिसिप्लिन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। भले तुम्हाला नॉलेज कमी असू दे पण डिसिप्लिन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। तुमचं मनावर कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर जे आहे तुमचं रिस्क मॅनेजमेंट एक आहे, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करता आलं पाहिजे आणि स्टडी। तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला इथे चांगल्या प्रकारे आपण जर मॅनेज करू शकलो तर आपण ऑप्शन्स ट्रेडिंग पण एक फुल टाईम करिअर म्हणून निवडू शकतो, पण त्यासाठी अनुभव आपल्याला लागतो। आणि सुरुवातीला जे आहे आपण इथे सुरुवातीला एक सेकंडरी ऑप्शन म्हणूनच ठेवायचं ट्रेडिंग, डायरेक्ट प्रायमरी ऑप्शन्स नाही बनवायचं। प्रायमरी म्हणजे डायरेक्ट आपण इथे जे आहे आपलं जे आहे
फर्स्ट इन्कम सोर्स नाही ठेवायचं ट्रेडिंग, तर सेकंड ठेवायचा. फर्स्ट इन्कम सोर्स जो आहे तुम्ही जॉब करा किंवा दुसरं काही तुम्ही जे काही काम करताय ते करा, तिकडून पैसे कमवा आणि जे आहे त्याच्यानंतर हळूहळू जे आहे तुम्ही ट्रेडिंगमध्ये या. तर ही गोष्ट आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि मी पण ट्रेडर आहे, तर तुम्ही पण ट्रेडर असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. आपण अशाच गप्पा गोष्टी इथे करत जाऊ, थोडंफार डिस्कस करत जाऊ. तर मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तर चला, काळजी घ्या. बाय.